मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, सर्व मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी हैदराबाद मुक्ती लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो। सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो। आज माझ्यासमोर काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देखील आहेत। त्यांनी निजामाचे अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले। निजामाच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध मराठवाडा धगधगत होता। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनता हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तीव्र संघर्ष करत होती। स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकजागृती मूळ धरत होती। त्यामुळेच हैदराबाद संस्थानातल्या घराघरातून स्वातंत्र्याची भावना अंगार म्हणून पेटली। निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध जनतेने संघर्ष अधिक तीव्र केला। स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचं नेतृत्व केलं। काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन कोर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव काटमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अजरामर केला। एक संध भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणं आवश्यक होतं। ही बाब लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली। पोलीस कारवाई सुरू होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानवर ताबा मिळवला। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढ्याला यश प्राप्त झालं। या लढ्यात असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावं यासाठी तीव्र संघर्ष केला। अनेकांनी हुतात्म्य पत्करलं। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून मी या हुतात्म्यांना सर्व स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करतो। हा स्वातंत्र्य संग्राम कोणीच विसरू शकणार नाही। हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे केवळ भारतीय सामर्थ्याची चुणूक नव्हती, तर अनेक पिढ्या या संग्रामाला लक्षात ठेवतील। काळ पुढे सरकतो, पण इतिहासाने दिलेली शिकवण आपण विसरता कामा नये। आणि म्हणून आपल्या देशाला मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची अधिक माहिती करून देण्याची गरज आहे। आणि या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यासाठी शासनाच्या वतीने 100 कोटी रुपये निधी दिला आहे। जिल्हा नियोजनामधून प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये दिले आणि मुक्ती संग्रामाशी संबंधित कार्यक्रमांना सुरुवात केली। खऱ्या अर्थानं गेल्या 2-2.25 वर्षापासून मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलले। मी अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की महायुती सरकारने मराठवाड्याला प्रगतीत आघाडीवर आणण्यासाठी जे काय आजवर केलं ते आपल्या समक्ष आहे। मराठवाड्याला मागासलेल्या या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे हा निर्धार आपण केला आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। अगोदर मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडली होती, विकासाचे प्रकल्प मंदावले होते, पण महायुती शासन यासाठी विशेष प्रयत्न करते। 2023च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांची धडाकेबाज अंमलबजावणी करू म्हणून आम्ही शब्द दिला। 2023च्या मंत्रिमंडळ बैठक निर्णयांची गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली आणि 45,000 कोटींपेक्षा जास्त कामं आणि प्रकल्प सुरू केले। 16 सप्टेंबर 2023ला 29 निर्णय व 26 घोषणा करण्यात आल्या। यापैकी 29,000 कोटींची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत। उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत। हे फक्त कागदावर ठेवलं नाही, तर याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ हटवण्यासाठी, नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी सुमारे 15,000 कोटींची योजनेचा प्रकल्प हवा त्या। दमनगंगा एकदरे, गोदावरी वाघाड नदीजोड योजना आणि दमनगंगा वैतरणा, गोदावरी कडवादेव नदीजोड योजना, पार गोदावरी नदीजोड योजना यांना वेग देतात। दुष्काळवाडा ही मराठवाड्याची ओळख आपल्याला कायमची पुसायची।
मराठवाड्यातल्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याची घोषणा आपण केली, त्याला देखील मान्यता दिल्यात ही कामही सुरू होत आहे। बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर, ओहिसा देवी, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव अशा राज्यातील वेगवेगळ्या देवस्थानांच्या विकासासाठी आम्ही परवा 275 कोटी रुपयांचा निधी दिला। रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण होत आहेत। यात नाबार्डच्या मदतीने रस्त्याची 44 कामं पूर्ण करतो आहोत। हायब्रिड एन्युटीतून योजनेतून 1030 किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारत आहेत। मराठवाड्यातल्या 75 ग्रामपंचायतींच्या कार्यालयासाठी बांधकामं होत आहेत। भारत नेटशी त्यांची जोडणी होती आहे। मराठवाड्यातल्या शहरामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधांची कामं जोरात सुरू आहेत। आवश्यक त्या सगळ्या मान्यता दिलेल्या आहेत। त्या छत्रपती संभाजीनगरसाठी शहरासाठी सर्वात महत्त्वाचा 2740 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुद्धा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील 18 कामांचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे। मराठवाड्यात 4 लाख विहिरींचा कार्यक्रम वेगाने सुरू आहे आणि म्हणून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील 1076 कोटींची वाढीव तरतूद केली आहे। मराठवाड्यातील 12 लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ होतो। मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देतो। 8 जिल्ह्यात हा दुग्ध विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 पर्यंत राबवला जाईल। त्यासाठी NDDB आणि मदर डेअरी सहकार्य करते। यात काही विदर्भातली जिल्हे आहेत। त्यासाठी नुकताच 149 कोटीला मान्यता आपण दिली। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 5000 कोटींचं अनुदान मंजूर केले आणि त्यामध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा सुरू झालेले आहे। मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करतोय। लाखो नागरिकांना त्याचा लाभ होईल। शेंद्रा येथील ऑरिक सिटीत 20,000 कोटींची गुंतवणूक असलेला किर्लोस्कर टोयोटाचा इलेक्ट्रिक हायब्रिड कार प्रकल्प येतो। बिडकीनमध्ये 100 एकर जागेवर 2000 कोटींची गुंतवणूक असलेला एथर एनर्जी कंपनीचा EV प्रकल्प येतोय। मराठवाड्याच्या उद्योगांना विद्युत शुल्क माफीच्या कालावधीत मार्च 2029 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती 50,000 पर्यंत वाढवली आहे। विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मराठवाड्यात 25,000पेक्षा जास्त युवकांनी योजनादूत म्हणून नोंदणी केली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल त्यामध्ये हजारो ज्येष्ठांनी रजिस्ट्रेशन केले, त्याची छाननी सुरू आहे। आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्यामध्ये देखील 1,59,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। आणखी जवळपास 1 कोटीचं टार्गेट आपल्या समोर आहे। छत्रपती संभाजीनगरात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी निधी मंजूर केला आहे। लवकरच तिथेही काम सुरू होईल। आणि मगाशी मी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून जवळपास 5,000 कोटी वाटप आपण केले। मराठवाड्यातल्या 5,000 कोटी रुपये मराठवाड्यातल्या भगिनींना सुद्धा याचा मोठा लाभ मिळाला। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आर्थिक दुर्बल कुटुंबाला वर्षातून 3 वेळा गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला। त्याचा फायदाही मराठवाड्यातल्या गरीब महिलांना होणार आहे। मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याचा घेतलेल्या निर्णयाचा मोठा फायदा मराठवाड्याच्या मुलींना होतोय। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा भाग आर्थिक राजधानीशी जोडला गेला आहे। जालना ते जळगाव या 174 किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली आहे। त्यामुळे जालना सिल्लोड यांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढेल। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातच्या किनारी भागातील कनेक्टिव्हिटी वाढते। यावेळेस कमी पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडतो की काय अशी भीती होती। सुरुवात खूप कमजोर झाली, पण आता सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे। सरासरीच्या 100%पेक्षा जास्त झाला आहे। त्यामुळे पिकांना फायदा होतो आहे आणि म्हणून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी या ठिकाणी एक आपण त्याही योजना आपण पुढे नेतोय। पिण्याच्या आणि सिंचनासाठी पाण्याची चिंता मिटली आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना परत एकदा सांगू इच्छितो, सरकार आपल्यासारख्या अन्नदात्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहतं। नैसर्गिक आपत्ती हो, पाऊस कमी हो किंवा अतिवृष्टी हो, पण आपण काळजी करू नका, आम्ही आपल्या सोबत आहोत। मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही, पश्चिम महाराष्ट्रासारखाही सदनता नाही, पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टानं या प्रदेशाला फुलवलंय। आपल्या घामाचं सिंचन या ठिकाणी केलंय। संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक, संकटावर मात करणारे शेतकरी, वाढणारे उद्योग, हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे। मराठवाड्यात सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच आमचं ध्येय आहे। मला खात्री आहे, येणाऱ्या काळात मराठवाडा हा
देशाच्या जडणघडणीत मोठी भूमिका अदा करणारा प्रदेश ठरेल. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादचे सैन्य प्रमुख जनरल अल इद्रिस यांनी शरणागती स्वीकारली आणि निजामाने पराभव मान्य केला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि तिथे तिरंगा फडकला. हा तिरंगा फडकवण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केलेल्या सर्व शूर वीर देशभक्तांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि मराठवाड्याच्या संपूर्ण विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देऊ इच्छितो. मराठवाड्यातल्या खऱ्या अर्थाने मगाशी आपण सांगितलं की नदीजोड प्रकल्प जे आहेत ते आपण पुढे नेतो आणि म्हणून यामध्ये काही आपण निर्णय देखील घेतोय. छत्रपती संभाजीनगर गोदावरी काठावरच्या 200 देवस्थानं जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग 234 कोटींची तरतूद आपण केली आहे. जालना येथे रेशीम पार्क प्रशिक्षण केंद्र स्थापन करतो. परभणी गंगाकडे ते संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्यासाठी 50 कोटीची तरतूद केली. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड शक्तीपीठ या ठिकाणच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता दिली. नव्याने करावयाच्या अत्यावश्यक कामांसाठी 829 कोटी 13 लाखांची मंजुरी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 45 कोटी 14 लाख. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील ITI मध्ये अल्पसंख्याक तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी 15 कोटी. धाराशिवमध्ये सोनारी भैरवनाथ देवस्थान परांडा येथील विकास आराखड्यासाठी 186 कोटींची मंजुरी. लातूर जिल्ह्यातील मावजे धनेगाव मौजे चाकूर येथील मुलींची शासकीय निवासशाळा यासाठी 50 कोटी असे एकूण 1434 कोटी रुपये याला देखील आपण मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून शासन जे जे काही या ठिकाणी करता येईल ते करेल. कुठेही हात आकडता घेणार नाही. कारण या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आजच्या या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.